आपला पुढचा वाळवणीतला पदार्थ म्हणजे आहे अगदी तांदळाच्या पांढऱ्या शुभ्र होणाऱ्या ह्या कुरडया. पहा एकदम आणि सहज कोणालाही अगदी नवीन करणारे जरी असतील ना तर त्यांना सुद्धा अगदी जमेल. अगदी सांगितलेल्या प्रमाणामध्ये योग्य प्रमाण जर तुम्ही हे घेतलं ना तर अजिबात फसणार नाही. इतक्या सुंदर आणि खूप छान होतात. पाहू शकता तुम्ही अगदी पांढऱ्या शुभ्र आणि तळल्यानंतर तर अगदी तिप्पट चौपट फुलतात ह्या. बघा किती सुंदर दिसत आहेत. पहा एकदम मस्त होतात आणि झटकीपट होतात. फक्त आपल्याला तांदळाला तुम्ही कोणतेही तांदळ घेऊ शकतात. जर तुमच्याकडे रेशनचे असेल तर रेशनचे घेऊ शकतात किंवा नॉर्मल कुठलाही तांदूळ तुम्ही घेऊ शकतात. तर इथे माझ्याकडे काली मूछ होता जो मी नेहमीच्याच वापरामधला तांदूळ घेतलेला आहे. तर त्याच मी ह्या तांदळाच्या केलेल्या आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे. अगदी पांढरा शुभ्र मस्त आणि एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहे. तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते. पहा एकदम छान झालेले आहे. पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 3 ग्लास मी हे तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ स्वच्छ असे निवडून घ्यायचे आहे आपल्याला. तर इथे मी 3 ग्लास तांदूळ घेऊन टाकते आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण तुमच्या एका सबस्क्राईबनी मला मोटिवेशन मिळतं. चला आता हे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहे आणि हे 3 दिवस आपल्याला भिजत घालायचे आहे. बघा स्वच्छ धुतल्याने काय होतं की त्यामधलं सगळं काडी कचरा वगैरे सगळं निघून जातो. स्टार्च पण निघून जातं आणि पावडर पण असते लावलेली आपल्या तांदळाला ती स्वच्छ निघून जाते. तर आता हे झाकून ठेवायचं आहे रात्रभर. हा दुसरा दिवस आहे. बघा दुसऱ्या दिवशी पण आपल्याला हे तांदूळ परत स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तर मी आता हे तांदूळ पुन्हा असे स्वच्छ धुवून घेणार आहे. बघा आता स्वच्छ धुतलेले आहे. पाहू शकता तुम्ही. आता यावर पुन्हा झाकून ठेवायचं आहे. आता आपल्याला रात्रभर हे ठेवल्यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला बघायचं आहे. तर तिसऱ्या दिवशी पहा असा फेस आलेला असतो. तर पुन्हा आपल्याला हे स्वच्छ तांदूळ असे धुवून घ्यायचे आहे. याने काय होतं माहिती का, असं जर आपण स्वच्छ धुवून आणि पाणी बदलत गेलो ना की आपल्या तांदळाला आंबूसपणा येत नाही किंवा असा वास येत नाही त्याला अगदी. त्यामुळे आपल्याला ही क्रिया आपल्याला करायची असते. बघा तर आता हा चौथा दिवस आहे. आता चौथ्या दिवशी पण आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि नंतर मग हे निथळून घ्यायचे आहे. तर मी हे सगळे तांदूळ असे निथळून घेणार आहे आणि आपल्याला आता यामध्ये मिक्सरला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर मिक्सरला ग्राइंड करताना अगदी किंचित 2 ते 3 चमचे सुरुवातीला पाणी घालायचं आहे आणि नंतरच ग्राइंड करून घ्यायचं आहे. असं केल्याने काय होतं आपलं जे हे तांदूळ आहे ना एकदम स्मूथ आणि छान असे वाटले जातात आणि पेस्ट पण खूप सुंदर होते. पाहू शकता तुम्ही अगदी थोड्या थोड्या बॅचेस मध्ये आपल्याला हे सगळे वाटून घ्यायचे आहे. तर मी आधी थोडेसे वाटलेले आहे आणि नंतर मग मी त्यामध्ये 2 ते 3 चमचे घालून मग परत वाटलेले आहे. म्हणजे मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेतलेले आहे. आणि आता इथे मी भरपूर सारं पाणी घालून घेणार आहे आणि ग्राइंड करून घेणार आहे. ते कसं असताना नेहमी आपण मसाला वाटतो ना त्यामुळे तोंडामध्ये तो शब्द राहिलेला आहे वाटलेला आहे म्हणून. पण बघा आता छान मस्त अशी पेस्ट झालेली आहे ना मिक्सरला ग्राइंड करून घेतल्यानंतर. आता यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालून आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. बघा यामध्ये पुन्हा मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि छान मस्त असं ग्राइंड करून घेतलेलं आहे. तर अशाच प्रकारे हे सगळे तांदूळ आपल्याला अशीच ग्राइंड करून घ्यायचे आहे. तर मी हे सगळे ग्राइंड करून घेणार आहे आणि आपल्याला एका मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं आहे. तर मी आता सगळे तांदूळ मी अशीच ग्राइंड करून मोठ्या पातेल्यात काढून घेणार आहे. तांदूळ ग्राइंड करायला ना थोडासा वेळ लागतो पण हरकत नाही. आता आपल्याला कोणतीही चांगली गोष्ट खायची असेल म्हटले तर मेहनत तर लागणारच आहे. बघा आणि आपण हे अगदी 1 दिवस तांदूळ भिजत घालणं आणि 3 दिवस भिजत घालणं यामध्ये खूप फरक आहे. 3 दिवस तुम्ही तांदूळ भिजत घालून बघा आणि 1 दिवस भिजत घालून बघा. टेस्ट पण फार वेगळी येते.
आणि 3 दिवस भिजत घातल्याने ना पूर्ण स्टार्च जो आहे ना तो निघून जातो. तर मी हे अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही, मी हे सगळे तांदूळ जे आहे ते ग्राइंड करून घेतलेले आहे. आता हे जे पातेलं आहे ना फुल भरलेलं आहे पहा. आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा पाणी पण मी घातलेलं आहे. आता 1-2 मिनिटं मी हे बाजूला ठेवून मग इथे मी एक चाळणी घेतली आहे जी पुरण यंत्राची आहे आणि मोठं भांडं घ्यायचं आहे, त्यावर ही चाळणी घालून घ्यायची आहे आणि आपल्याला हे सगळं जे तांदळाचा चीक जो आहे तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे. कारण तांदूळ म्हटल्यानंतर त्याचे बारीक बारीक कण हे राहतातच, त्यामुळे मी हे सगळं गाळून घेणार आहे. पहा, तर हे चमच्याने व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही असे बारीक बारीक कण राहतात, त्यामुळे आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. तर इथे मला कढई कमी पडली, त्याच्यामुळे मी मोठं भांडं घेतलेलं आहे. बघा, हे पिंप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता हे सगळं गाळून घेतलेलं आहे आणि आपल्याला भरपूर पाणी घालून मग नंतर पुन्हा रात्रभर आपल्याला हे ठेवायचं आहे. आता हे दुसऱ्या दिवशी बघितलं तर आपला चीक जो आहे तो एकदम खाली गेलेला आहे तळाशी आणि वरती नुसतं स्वच्छ असं पाणी राहिलेलं आहे. तर आपल्याला अगदी अजिबात हलवायचं नाहीये भांडं, अगदी आल्हादपणे आपल्याला हे वरचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे. अगदी आपला जो आतमधला चीक आहे तो दिसेपर्यंत हे सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. काय आहे ना की ह्या चीक मध्ये अगदी थोडंसं जरी पाणी शिल्लक राहिलं तर मग मात्र आपला जो कुरडयाचं जे मिश्रण आहे ते पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला हे अगदी, मी आता वरवरचं पाणी थोडंसं ग्लासने काढून घेतलेलं आहे कारण भांडं मोठं असल्यामुळे. मग नंतर मी हे थोडंसं हलक्या हाताने हे मी सगळं काढून घेणार आहे. अगदी आपला चीक दिसेपर्यंत हे पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. पहा, आता हे सगळं मी पाणी काढून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. बघा, आता थोडा चीक यायला लागलेला, तर इथपर्यंत आपल्याला हे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. पहा, एकदम पांढरा शुभ्र आपला चीक आणि भरपूर निघालेला आहे. जरी मी ते तांदूळ वापरलेले असले तरीही, पण तुमच्याकडे जर रेशनचा तांदूळ असेल आणि तुम्हाला त्याचे करायचे असेल तरी हीच पद्धत वापरायची आहे आपल्याला. बघा, आता एकसारखा करून घ्यायचा आहे आणि हा जो चीक आहे ना हा आपल्याला मोजून घ्यायचा आहे आणि ज्या भांड्याने आपल्याला मोजायचं आहे ते किती भांडे भरलेले आहेत तेवढंच पाणी आपल्याला बॉईल करायला ठेवायचं आहे. तर मी हे तेवढंच पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे त्याच भांड्याने. पाहू शकता, आता पाण्याला छान मस्त अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आहे. त्याच्यामुळे मी झाकण ठेवून मस्त अगदी खळखळून उकळी घेणार आहे. आता ही उकळी गेल्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घातल्यानंतर पण पुन्हा आपल्याला 2 मिनिटं आपल्याला पुन्हा छान अगदी खळखळून उकळी येऊ द्यायची आहे. आता यानंतर आपल्याला यामधलं मी ग्लासभर पाणी काढून घेणार आहे. आता ते का बरं काढायचं ते मी पुढे सांगते आहे तुम्हाला. आणि त्यानंतर मग मात्र आपला जो चीक आहे तो एका हाताने, आपल्याकडे चमचा असेल किंवा कोणी म्हणजे मदतीला असेल किंवा लाटणं असेल, त्याने आपल्याला मीडियम गॅसवर आपल्याला हे कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे आणि वरतून जो चीक आहे ना तो सोडत राहायचा आहे पाण्यामध्ये. पहा, कारण हे जे 4 ते 5 मिनिटं किंवा 6 ते 7 मिनिटं आहे ना हे खूप महत्वाचे असतात. हे जर आपण असं केलं नाही ना तर आपल्या चिकमध्ये खूप गुठळ्या तयार होतात, ते होऊ नये म्हणून. आता हे जे पाणी आपण काढलेलं होतं ना गरम पाणी, हे ते आपल्या चिक ज्या भांड्यांमध्ये काढलेलं आहे त्याला खूप चिक राहतो, त्यामुळे तेच गरम पाणी आपल्याला त्या भांड्यांमध्ये टाकून मग ते अगदी मस्तपैकी व्यवस्थित असं खंगळून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. बघा, आणि एक सारखा करून घ्यायचा आहे. आता एक व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे कारण मी तो खाली उतरवून पूर्ण लाटण्याने माझ्या मिस्टरांची मदत घेऊन मी हा व्यवस्थित मी तो घाट घेतलेला आहे. आणि त्यानंतर मात्र आपल्याला हे असं करून अर्धा तास तरी आपल्याला हा चीक शिजवून घ्यायचा आहे, पण मध्ये 2-2 मिनिटं किंवा 3-3 मिनिटांनी आपल्याला हा कंटिन्यू खालून वर खालीवर करून घ्यायचा आहे आणि तो एकसारखा शिजू द्यायचा आहे. आता तो मात्र आपल्याला हाताला चिटकतो आहे आणि चमच्याचं काढताना मात्र हाताला चटका बसू नये म्हणून आपल्याला शेजारी थोडंसं थंड पाणी घ्यायचं आहे. थंड पाण्यामध्ये हात बुडवून मग मात्र आपल्याला हा चीक आहे हा चमच्याचा काढून घ्यायचा आहे, लाटण्याचा काढून घ्यायचा आहे व कंटिन्यू आपल्याला हा अर्धा तास तरी हा चीक शिजवून घ्यायचा आहे. मध्ये मध्ये मात्र आपल्याला हा चीक चेक करत राहायचा आहे आणि अगदी खालून आपल्याला हा चमचा हलवून आपल्याला मस्तपैकी हा चीक शिजवून घ्यायचा आहे.
आणि अगदी पाण्याचा, अगदी थंडगार पाण्याचा आपल्याला हात लावून मग नंतर हे चमच्याला म्हणा किंवा लाटण्याला जर चिक लागलेला असेल तर तो काढायचा आहे, कारण हे खूप गरम असतं. तर हाताला तर चटके बसतातच. बघा किती सुंदर आणि अगदी कापसासारखा दिसतो आहे ना, एकदम मस्त शिजलेला पण आहे आणि अगदी कापसासारखा दिसत आहे. आणि सगळ्या गाठी आपण मोडूनच घेतलेल्या आहे. आणि सुरुवातीला आपण 10 मिनिटं जे लक्ष देऊन आपण काम केलं त्याच्यामुळे याच्यामध्ये गाठीच झालेल्या नाहीये, आणि थोड्याफार ज्या झालेल्या होत्या त्या देखील आपल्याला आपण घाट घेऊन हा मोडून टाकलेल्या आहेत त्या. आता आपल्याला हे छान अगदी शेवटचे 5 मिनिटं आपल्याला हा चिक शिजवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मात्र इथे मी सोरा घेतलेला आहे आणि त्यामध्ये जे कुरडयांचा जो साचा आहे, जी जाळी आहे ती बसवून घेतलेली आहे. आणि आपल्याला हा चमच्याने न भरता हाताने थंड पाण्याचा हात घेऊन आपल्याला मस्तपैकी गोळा तयार करायचा आहे, अगदी लांब सडक. आणि तो आपल्याला हा सोऱ्यामध्ये भरून घ्यायचा आहे. असं केल्याने काय होतं ना, की आपण जो कुरड्या करतो ना, त्या एक सरसकट पडतात, अशा अगदी तुटत तुटत पडत नाही. आणि माझा हा चिक इतका सुंदर झालेला होता ना, की अजिबात मध्ये तुटायचा पण नाही. आणि आपला जो सोऱ्या आहे ना, आम्ही याला सोऱ्या म्हणतो, त्याला सुद्धा अजिबात तो चिटकत नव्हता. इतकं सुंदर आपलं हे शिजलेलं आहे. तर जर तुम्हाला इथे कोणाची मदत घ्यायची असेल ना, एक जण भरून द्यायला आणि एक जण करायला, तरी तुम्ही घेऊ शकता. पण मला मदतीला कोणी नसल्यामुळे तर मी इथं वरती येऊन मी एक बेडशीट अंथरलेलं आहे आणि त्याच्यावर मी प्लास्टिक अंथरून घेतलेलं आहे. आणि हे चांगल्यातलं प्लास्टिक आहे, त्यामुळे मी आणि याच्यावर मी आता बघा ह्या अशा छान अशा कुरड्या करून घेत आहे. बघा लहान मोठ्या तुम्हाला जशा पाहिजे तशा तुम्ही करून घेऊ शकता. बघा एकदम सुंदर एक संघ ज्या आहे ना त्या पडत आहे. बघा अजिबात कुठे अशा स्प्रिंग वगैरे काही सारख्या होत नाही किंवा तुटत नाहीये आणि खूप छान अशा पडत आहेत, अगदी पटापट होत आहेत बघा. तर मी आता ह्या सगळ्याच्या सगळ्या कुरड्या ज्या आहे ना त्या टाकून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता आता जवळपास इथे माझ्या 52 ते 53 कुरड्या तयार झालेल्या आहेत, त्या पण अगदी मोठ्या झालेल्या आहे. बघा 2 दिवस मस्त मी पैकी आतमध्येच मी जे माझं पेंट हाऊस आहे तिथे वाळत घातलेल्या होत्या. थोडंफार ऊन येतं तिथे आणि नंतर 1-2 दिवस मी ऊन दाखवलेलं आहे आणि अजिबात एकही कुरडई तुटलेली नाही. किती पांढरा शुभ्र कलर आलेला आहे आणि मस्त झालेला आहे आणि आपोआप निघालेल्या आहेत त्या, म्हणजे अजिबात चिटकलेल्या नाही किंवा काही नाही. तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. चला तर मी आता तुम्हाला या तळून पण दाखवते. तर गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे पहा. आणि आता ह्या तळून दाखवते. तेल मात्र इथं छान मस्त अगदी गरम व्हायला पाहिजे बरं का, म्हणजे अगदी पटकन टाकल्या टाकल्या लगेच त्या फुलतात. पाहू शकता अगदी डबल टिबल फुललेल्या आहेत त्या. आणि सगळं तेल आपल्याला निथळून घ्यायचं आहे. अगदी तेलात टाकल्याबरोबर त्या फुलतात आणि अगदी अजिबात म्हणजे अशा ह्या म्हणजे आपण तांदळापासून जरी केलेल्या असल्या ना तरी अगदी गव्हाच्या जशा लागतात ना तशाच ह्या पण लागतात. तर बघा अशा प्रकारे ह्या तळून घेत आहे आणि ह्या आंब्याच्या रसाबरोबर तर अतिशय छान लागतात. तर एकदा नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. अगदी कोणी नवीन जरी करणार असेल ना तरी सुद्धा त्यांना जमतील, इतक्या सोप्या आणि साध्या आहेत. बघा किती सुंदर कलर आलेला आहे, एकदम खुसखुशीत झालेला आहे. तर तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते. पहा एकदम मस्त झालेले आहे. तर नक्की तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ जर आवडला ना तर नक्की लाईक करा आणि एकदा तरी तुम्ही ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद.